नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 2024च्या निवडणुकीचा अजेंडा जवळपास पंतप्रधानांनी निश्चित केलेला आहे. कारण सोलापूरमध्ये ते आहेत. आज 30,000 घरापैकी 15,000 घराचं लोकार्पण आहे. पण त्याची सुरुवात त्यांनी केली ती प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं जे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याने. गावोगावामध्ये जी अक्षता वाटप सुरू आहे तर त्याचे राजकीय परिणाम. मी पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना अनेक जणांशी बोललो. माळकरी हा बोला. हो, गावात कसं कसं वातावरण आहे म्हणले? गावामध्ये आता सध्या सगळं ते रामाच्या ह्याच्यामुळं संपूर्ण त्यांच्याकडेच आहे लोक. सगळं त्यांच्याकडे लोक रामाच्या ह्याच्यामुळं. ते मंदिर होणार आहे 22 तारखेला म्हणून इतकं लोक आनंद झालेला आहे. 22 तारखेला दिवाळी होणार आहे. दिवाळी होणार आहे. दिवाळी रामचंद्राचा निवडणुकीचा काय संबंध? निवडणुकीचा काय संबंध नाही. प्रभू रामचंद्राचं एक काम चांगलं केलेलं आहे ते मोदीनं. हां, मंदिर बांधलेलं आहे छान, अगदी व्यवस्थित. त्यांचा कार्यक्रम चांगला होणार आहे आणि पुन्हा ते हॅट्रिक होणार आहेत. तुमच्या मते हॅट्रिक होणार आहेत. आधी किती जिंकले? आधी 2 वेळा पंतप्रधान झाले. हे 3ऱ्या वेळेला बी पंतप्रधान त्यांनीच होणार. तुम्ही ठरवून टाकलं? हां, होणार. कुठे बी जाऊ दे. भाजपचे कार्यकर्ते नाही, आम्ही माळकरी आहे, संप्रदायाच्या आहे पद्धतीनं माळकरी. खरं पण लोक त्यांच्यावर जास्त विश्वास टाकलेले आहेत मोदीवर. पण असं जे विरोधी लोक म्हणतात की प्रभू रामचंद्राचा राजकारणासाठी वापर चाललेला असला तरी बी लोकांचं मन परिवर्तन झालेलं आहे. मोदी हे चांगलं काम केलेलं आहे रामाच्या बद्दल. प्रभू रामचंद्र हां, म्हणून लोक त्याच्याकडे जाणार. हॅट्रिक पंतप्रधान त्यांनीच होणार. तुमच्या गावात कसं वातावरण? गाव सगळा आमचं गाव किल्ल्याळ. काय करतात केलं तुम्ही किल्ल्याळमध्ये? राम मंदिर बद्दल सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि रांगोळी काढणं, अजून रांगोळी, झेंडे, हे ते सगळं तयारी. सगळी तयारी. सगळं काय तयार केलेलं आहे. रात्रभर भजन कीर्तन सगळी चालू होणार आहेत. जाणार 22 तारखेला होणार आहे. सगळं रात्रभर भजन कीर्तन सगळं रामाबद्दल भरपूर कार्यक्रम होणार आहे. प्रभू रामचंद्र. जय श्रीराम. तुम्हाला तुमचं नाव काय पूर्ण? दत्तात्रय विठोबा चोपडे, गाव तिल्लेहाळ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा. जमीन किती तुम्हाला? जमीन 11 एकर आहे. 11 एकर. किती भाऊ तुम्ही? 3 भाऊ. मागच्या वेळेला कोणाला केलं मतदान? मागच्या वेळेला बीजेपीलाच केलं आणि ह्या वेळेला बीजेपीलाच होणार. गावात बी असंच आहे? सगळं असंच आहे. आपण ते तुमच्या इथले जे खासदार आहेत हां, ते कधी दिसले बी नाहीत की तुम्हाला? दिसले नाहीत का? आता ह्या मोदीमुळे हे परिवर्तन झालं सगळं. पुन्हा एकदा परिवर्तन त्यांनीच होणार. हॅट्रिक राम मंदिरामुळे. बाकी काही संबंध? काय संबंध? आणि असं गावात किती लोक विचार करते? सगळं पूर्ण गाव आमचं असं. हा, हे सगळं बाजू सगळं तसंच आहे. पण शेतकरी नाराज आहे, बेरोजगारी आहे. रामाबद्दल चर्चा करायला सगळं रामात चर्चा चालू, बाकी काही नाही. बाकीचे काय? बेरोजगारीचा विषय नाही, शेतकऱ्याला शेतमालाला भाव नाही. तुम्ही शेतकरी आहेत की? शेतकरी आहे, परंतु आपल्याला रामाबद्दल जरा आदर भावना वाढते त्या म्हणून बाकी सगळं सोडून दिलं. आणि सगळ्या गावात असं आहे? सगळ्या गावात, शेजाऱ्या गावांनी बी असंच आहे. फार अधिक सांगणे बोलणे न लागो. तुमचं नाव काय पूर्ण? नावावर विचारणार. शब्बीर पटेल आहे माझं नाव. शब्बीर भाई, आता हे राम मंदिर वगैरे सगळे मुद्दे आले. तुम्ही ज्या परिसरात राहता तिथं काय वातावरण आहे? हिंदू आणि मुसलमानामध्ये काय वातावरण आहे? सलोख्याचं वातावरण आहे. मी स्वतः समाजसेवक असल्यामुळं मी सर्वांसंग एकदम नाही का सर्वांशी चांगलं निगडीत राहतो. त्यामुळं मला उलट माकलवड तालुक्यात जास्त मताने निवडून दिलेत मला. प्रभू रामचंद्राच्या नावाचं राजकारण सुरू आहे असं जे काँग्रेस पक्ष आणि इतर मंडळी म्हणतात ते दिसतं आहे ना. बघा, तुमच्या बसलेला शेजारी मनुष्य त्यांचं असं म्हणणं आहे की शेतीचे शेतमालाचे भाव
बेरोजगारी वगैरे हा प्रश्न नाही आहे. आहे ते पण आहे ना, शेतकरीचे सर्व प्रश्न आहेच. आता कांदा निर्याती बंद केल्यामुळं आता कांद्याचा भाव पूर्णतः नाही का कोसळलं, त्यामुळे शेतकरी आहे. आता ते चालणार आहे, जसं जसं येईल तसं आपण नाही का ते हे करून जावं लागेल. पण असा एखादा मोठा सोहळा होणं याच्यामुळं अल्पसंख्याकांच्या मनामध्ये काही भीती नाही का वाटत? काय वाटणार आहे त्यांना? जे काय त्यांच्या प्रोटोकॉलनुसार किंवा त्यांच्या संस्कृतीने त्यांना करण्याला आम्हाला काय वाटत नाही काय वाटणार? काय हो तुमचं नाव? खरंच घे. हो, बीजेपीचे कार्यकर्ते का? बीजेपीचे कार्यकर्ते. कार्यकर्ते तुम्ही? हो, तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते. तुम्ही बी बीजेपीचे कार्यकर्ते? तुम्ही बी बीजेपीचे कार्यकर्ते? हां, तुम्ही कुठली शिवसेना? उद्धव ठाकरे शिवसेनेचे. अरे वा. प्रभू रामचंद्राचं जे चाललंय गावागावामध्ये व्यवस्थित चालू आहे ते पण आम्ही याच्यामध्ये आता रामाचं भक्त आहे म्हणून पहिला आम्ही शिवसेनेमध्ये राम आपल्याचकडे होता, यांच्याकडे नव्हता. आता तुम्ही उद्धव सेनेबरोबरच आहे, आहे ना. पण आता लोकसभेला आम्ही तिकडे उद्धव साहेबाबरोबरच असतो आम्ही. ते काय नाही, इकडे राहायचं का नाही, तिकडे जायचं. बघू काय महत्त्वाचं. ओके, यांचा प्रश्न असा आहे की 1990 पासून ते सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांना पेन्शन काय मिळत नाही. तुम्हाला 2000 मी 1988ला कामाला लागलो परिवहन खात्यामध्ये, सोलापूर महापालिका परिवहन विभागमध्ये 1988ला कामाला लागलो. 2009 साली कायम झालो. 2009 साली कायम झाल्यानंतर 21 वर्ष बदलीवर आणि 2009 ते 2021पर्यंत 11 वर्ष कायम काम केलं. माझं सेवा प्रवेशाच्या वर्षापासून सेवानिवृत्तीपर्यंत जनरल प्रॉव्हिडंट फंडप्रमाणे फंड कपात केलेले आहेत, GPF प्रमाणे. तुमचा कुठला EPF नाही आहे आणि NPS. हां, पेन्शन प्रशासन आमच्याकडे पैसे नाही म्हणून आमचं 33 वर्ष काम केल्यानंतर बी मला 1 रुपया पेन्शन नाही आहे. सोलापूर महापालिका कमाल आहे, जी स्मार्ट महापालिका वगैरे म्हणून ओळखली जाते. मला आशा आहे की कोणीतरी ह्याची दखल घेईल. हे घ्या, कमाल आहे. सगळं कसं वातावरण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का असे ना, पण तुम्ही गृहीत धरून चला की लोकसभा निवडणुकीची नांदी झालेली आहे. त्या नांदीचा मुख्य जो भाग असेल तो प्रभू रामचंद्राचं जे प्राणप्रतिष्ठापनेचे सोहळे आहेत तेच असणार आहेत. आणि ते कसं गावागावामध्ये पर्क्युलेट झालेलं आहे ते आपण बघतो आहोत. या निमित्ताने अनेक प्रश्न जे बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या प्रश्नाची चर्चा व्हायला हवी. 10 वर्षामध्ये या गोष्टी झाल्या की नाही, स्पेशली बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न. काय बोलले पंतप्रधान? पंतप्रधान काय बोलले? पंतप्रधान म्हणले घरं देतो तुमचे तुम्हाला सर्वांना. हे बरं वाटले, आनंद झाले. पण त्यांची सुरुवात तर प्रभू रामचंद्राच्या सोहळ्याने झाली. सोहळ्याने केली. 22 तारखेला दिवे लावा म्हणले ना. तुम्ही लावणार की नाही? आम्ही लावणार की प्रत्येक ठिकाणी. तुमचं गाव? सोलापूर प्रॉपर. तुम्ही काय तुमच्या कॉलनीमध्ये लावायचं ठरवलं? कॉलनीने घरावर आमच्या तुमच्या घरावर. तुम्ही भाषण ऐकण्यासाठी आलतो आम्ही. पहिली सुरुवात त्यांनी प्रभू रामचंद्राच्याच नावाने. हो सर, त्यांनी हिंदुत्ववादी आहेत, मोदीजी हिंदुत्ववादी. हो. तुम्ही काय करणार 22 तारखेला? 22 तारखेला आम्ही तिकडे तर जाणं होणार नाही, पण आम्ही आमच्या घरी दिवे लावणार आहे. ते बेरोजगारीचे विषय, तरुणांचे प्रश्न, आरक्षणांचे मुद्दे, शेतमाल भाव हे महत्त्वाचे. पहिल्यापेक्षा तर सर आता कमी आहे. हां, पहिल्यापेक्षा आता थोडं कमी आहे. भाजपचे कार्यकर्ते नाहीत ना? मी भाजप नाही, शिवसेनेचे कार्यकर्ते. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते. तुमचं मत आहे लोकसभेला जे काय आता मोदीचे काम करते त्यांच्या हिशोबाने त्यांनाच. महाविकासाठी आघाडी आहे. उद्धव ठाकरेंना झोप लागायची नाही तुमचं ऐकून होता का? काम आता उद्धव ठाकरेचं, पण लोकसभेला मोदीला मतदान करायचं. मतदान त्यांना नाही, मी उद्धव ठाकरेंनाच करणार. अच्छा. हां, मग आता त्यांनी त्या योजनेत माझं घर आहे याच्यामध्ये. हां. आणि तुमचं हे 4 प्रश्न तुमचं म्हणणं की पूर्वीपेक्षा कमी झाले? हां, पूर्वीपेक्षा बेरोजगारीचा प्रश्न कमी झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये का आता सध्याला तरी जे तुमचे उद्धव ठाकरे साहेब सुद्धा म्हणताय काय हो, प्रभू रामचंद्राच्या राजकारणासाठी वापर चालू आहे असं जे म्हटलं जातं ते
वरती काय नाही, आम्ही फक्त त्यांनी काय म्हणले हिंदुत्वाची 22 तारखेला आपापल्या घरावर झेंडे लावा, दिवे लावा. नाही, सगळ्यासाठी चांगली गोष्ट आहे सर. उद्धव ठाकरे कुठं नाही म्हणले, त्यांनी बी याच्यासाठी हेच आहे ना त्यांचं बी मत. अक्षता मिळाली की नाही भाऊ? काय केली? काय केली? सध्या देवाऱ्यात आहे. तुमच्या आहे की? तुमच्या बी देवाऱ्यात आहे का? काय करून ठेवलं बघ, दोघं जण उभा राहा. काय केलं अक्षते? कागद दिले ते आणि अक्षदा पत्र दिले ते आणि पूजा करायला सांगितली. कोणी? घराघरा येऊन दिलेत आमची. तुम्ही काय केलं? आम्ही अजून घरी ठेवलो. घरी ठेवून दिलं. हां, ते 22 तारखेला तुम्हाला 6 लोकांना एक कॉमन प्रश्न विचारतो. लोकसभा निवडणुकीत काय होईल? लोकसभा निवडणुकीत काय होईल? मोदीशिवाय पर्याय नाही. मोदीशिवाय पर्याय नाही. मोदी 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 मोदीचं मोदीचं आहे. हे महाविकास आघाडी आहे सर, आपल्या महाराष्ट्रात. लोकसभेला काय होईल? मोदीशिवाय पर्याय नाही. 100% 100% मोदीच. तुम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत का? मी तर भाजपचाच आहे बघा. काम बघून आम्ही सेनेचे आहे. काम बघू. तुम्ही सेनेचे, तुम्ही भाजपचे. कुठल्या सेनेचे? कुठल्या सेनेचे? कुठली सेना? उद्धव सेना का एक? उद्धव सेना. तरी मोदी. तुम्ही उद्धव सेना. तुम्ही कार्यकर्ते का भाजपचे? नाही. मी भाजपचाच कार्यकर्ता आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की 2024च्या निवडणुकीसाठीचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, तो सेट झालेला आहे. कोणाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांची जी वेगवेगळी मतं मांडायची ती जरूर मांडावीत. माझा प्रयत्न फक्त एवढाच आहे की लोकसभा निवडणुकीची जी नांदी आहे ती नांदी कुठल्या दिशेनं जाते आहे ते बघा. समजून घ्यायला हवं की राजकारणाची दिशा, प्रचाराची दिशा कुठे असेल. अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि मधल्या काळामध्ये मी ही लोकांची प्रतिक्रिया घेतो आहे. माझा सहकारी अमिताभ शेख आणि कॅमेरामॅन आयुब कागजीसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.